शोभाताई नमस्ते. आपण लाईव्ह आहोत आता. तुम्ही सुरू करू शकता. सुरू करू शकते. हो हो प्लीज. नमस्कार. रोहन साहित्य मैफल प्रस्तुत गपशप दिलसे या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी शोभा बोंद्रे. रोहन साहित्य प्रकाशनातर्फे त्यांनी माझं जे पुस्तक प्रकाशित केलं एक मुठ्ठी आसमान, तर त्या पुस्तकाविषयी गप्पा मारायला आज मी इथे आलेली आहे आणि आपल्यालाही सर्वांना त्याचं निमंत्रण आहे. मला याचा खूप आनंद होतोय की या पुस्तकाबद्दल मला 4 गोष्टी आज तुमच्याशी बोलता येतील. आणि खरं सांगायचं तर हे पुस्तक माझ्या खूप हृदयाजवळचं असं पुस्तक आहे. लेखकाची अनेक पुस्तकं असतात आणि प्रत्येकच वेळेला तो असं म्हणू शकत नाही की प्रत्येकच पुस्तक माझ्या खूप आवडीचं आहे. पण हे पुस्तक मला एवढं का जवळचं वाटतं, का खास वाटतं, का एवढं विशेष वाटतं, तर याचं कारण मी तुम्हाला आता सांगेन. ह्या ज्या गप्पा आपण मारणार आहोत, तर गप्पा म्हणजेच ज्याच्यामध्ये एक मोकळेपणे केलेला संवाद असतो. त्याच्यामुळे मी जसं माझ्या पुस्तकाविषयी काही 4 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, तसंच तुम्ही माझ्याशी बोलू शकता, मला प्रश्न विचारू शकता, तुमच्या मनातल्या शंका तुम्ही मला विचारू शकता, पुस्तकाबद्दल कमेंटही तुम्ही करू शकता, जर तुम्ही पुस्तक वाचलं असेल तर, किंवा आत्ताच्या माझ्या बोलण्यावरती. अर्थातच हे सगळा जो आपल्यातला संवाद आहे, तर तो टाईप करून होणार आहे. त्याचं कारण आज आपण ऑनलाईन संवाद करतो आहोत. आपल्या सगळ्यांसाठीच आता ही एक नवीन पण गोष्ट आहे आणि हळूहळू ती आपल्या सरावाची पण होते आहे. असं पाहायला गेलं तर हा संवादही तितकाच अगदी खरा, जिवंत आणि तितकाच खेळीमेळीचा असा होऊ शकतो. आणि आपण आता हळूहळू या सगळ्या गोष्टींना आपण सरावतो आहोत. तेव्हा आता सुरू करूया. रोहन साहित्य मैफिल तर्फे माझ्या पुस्तकावरती जे काही मला म्हणणं मांडायचे, 4 शब्द बोलायचे, तर त्याची मी आता सुरुवात करते. पहिल्यांदाच मी सांगते की आपण जे सगळे उपस्थित झालेले या संवादात सामील झालेले जे आपण सर्व मंडळी आहात, तर त्यांनी आपला हा कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करावा किंवा हा आपल्या वॉच पार्टीवरही आपण टाकावा. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू शकू आणि हा कार्यक्रमाचा आनंद आपण आता जे उपस्थित आहोत त्याच्याही पेक्षा अधिक अनेक मंडळींना या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. पुढे जाण्याआधी परत एकदा रोहन प्रकाशनचे रोहन आणि प्रदीप चंपानेरकर यांचे मी अगदी मनापासून आभार मानते. कारण ही संधी मिळाली आणि लेखकाला पुस्तकाबद्दल बोलायची अशी संधी जेव्हा मिळते तेव्हा नक्कीच तो त्याच्यासाठी एक खूप मोठा आनंदाचा आणि खूप जिव्हाळ्याचा असा एक प्रसंग असतो. मी आता 2दा-3दा ज्या पुस्तकाचा उल्लेख केला एक मुठ्ठी आसमान, तर त्या एक मुठ्ठी आसमान या पुस्तकाबद्दल बोलण्याआधी मला तुम्हाला त्या पुस्तकाचं कव्हर किंवा किंबहुना ते पुस्तकच तुम्हाला दाखवायला खूप आवडेल. तर पहिल्यांदा मी तुम्हाला पुस्तकाच्या अंतरंगात शिरण्याआधी पुस्तकाचे जे बाह्य स्वरूप आहे, तर ते मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते. तुम्हाला हे उलट दिसतंय का? माझ्या स्क्रीनवरती एक मुठ्ठी आसमान. हा बरोबर आहे. हे आरशात पाहिल्यासारखं होतंय. त्याच्यामुळे त्याची जी अक्षरं आहेत ती उलटी दिसतायत. पण तरी सुद्धा मला वाटतं की मुखपृष्ठाचा जो इफेक्ट आहे आणि पुस्तकाची एकूण बांधणी आणि हे जे आहे, तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. मला याचं मुखपृष्ठ अतिशय आवडलं आणि रोहनच्या इतर सर्व पुस्तकाच्या लौकिकाला आणि त्यांची एक जी खासियत आहे, त्या खासियतीला साजेसं असं या पुस्तकाचं एकूण स्वरूप आणि हे सुंदर मुखपृष्ठ झालेलं आहे. याचं सगळं श्रेय आपण चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांना देऊया. कारण जसं म्हणतात ना की लेखक एक 200-300 पानाचं पुस्तक लिहितो. जो कवी असतो तो कदाचित या संपूर्ण पुस्तकाचा जो मतितार्थ आहे तो 4 वाक्यांमध्ये तो सांगू शकतो. आणि चित्रकाराची खासियत अशी आहे की त्याच्या ब्रशच्या एक 2-4 फटकाऱ्यांनी किंवा सुंदरशा आर्टिस्टिक अशा प्रकारच्या एका रंगाच्या पुंजल्याचा वापर करून तो ते संपूर्ण पुस्तक तुमच्या समोर एका पानावर तो थोडक्यात त्याची कल्पना तुम्हाला देऊ शकतो. मला असं वाटतं माझ्या या पुस्तकाच्या कव्हरवरती अतिशय उत्कृष्ट कलेची जाण असलेले असे श्री चंद्रमोहन कुलकर्णी, तर यांनी आपली कलाकारी अतिशय उत्कृष्टरित्या या पुस्तकाच्या कव्हरवर दाखवलेली आहे. तुम्हाला दिसतो आहे
तो कांकण भरलेला एक स्त्रीचा हात, पण त्या स्त्रीच्या हाताने आपल्या नाजूकशा हातामध्ये अख्खा सूर्यच तिने पेलून धरलेला आहे. आणि पुस्तकाच्या कव्हरवर तिच्या हाताच्या मागची बॅकग्राऊंड ही जरी काळी करडी अशी थोडीशी या रंगामध्ये असली तरी सुद्धा त्या सूर्याच्या भोवतालचं जे तेजोवलय आहे किंवा सूर्याच्या तेजोवलयातनं पडलेला जो प्रकाश आहे आणि वरती उडणारे दोन अतिशय नाजूक आणि सुंदर असे पक्षी आहेत, तर हे पक्षी आणि हे तेजोवलय आपल्याला दिलासा देत आहे की रात्रीच्या गर्भातून उगवते आहे उद्याची नवीन सुंदर आणि अत्यंत उजळ अशी असलेली पहाट. तर चंद्रमोहन कुलकर्णी, तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. या पुस्तकाचं कव्हर तुम्ही हे इतकं आकर्षकरित्या काढलंय. आता वळूया पुस्तकाच्या अंतरंगाकडे. तर लेखकाला असा एक प्रश्न नेहमी पहिल्यांदाच असा विचारला जातो की हे पुस्तक लिहायला तुम्हाला सुचलं कसं. अगदी नेहमीचा प्रश्न आहे, पण खरं पाहिलं तर तो खूप गरजेचा पण आहे. कारण प्रत्येकच पुस्तक जे असतं ते जेव्हा त्याची कल्पना लेखकाच्या मनात येते, त्याच्या पाठीमागे काहीतरी पार्श्वभूमी असते. त्या कल्पनेचा लेखकाने खूप पाठपुरावा केलेला असतो आणि मगच ती अनेक परिश्रमानंतर मग ती कल्पना सत्यात आणि कागदावर उतरते आणि ती वाचकांपर्यंत पोहोचते. आता एक मुठी आसमा हे पुस्तक जेव्हा मी लिहिलं तेव्हा असं म्हणायला हरकत नाही की, किंवा हे जेव्हा मला लिहावंसं वाटलं तर तेव्हा असं म्हणायला हरकत नाही की मी तोपर्यंत माझी जी एक मळलेली वाट तयार झालेली होती किंवा माझ्यासाठी राजमान्य अशी वाट तयार झालेली होती, त्याच्यापासून मी थोडीशी दूर गेले आणि हा एक मैलाचा दगड ठरला किंवा ही एक थोडी वेगळी वाट मला त्याच्यावरही जाऊन पाहावंसं वाटलं. तर आता तुम्हाला कदाचित माहिती असेल ज्यांनी माझी आधीची पुस्तकं वाचली आहेत की साधारण मस्त कलंदर, इडली ऑर्किड आणि मी, नंतर एक असतो बिल्डर, ही सगळी जी पुस्तकं आहेत तिथपासून ते नॉट ओनली पोटेल्स आणि त्याच्यानंतरचं माझं अगदी लेटेस्ट पुस्तक 6वं महाभूत आणि मी, ही सगळी पुस्तकं जी आहेत तर ही बिझनेस आणि बिझनेसमॅन यांचा आढावा घेणारी अशी पुस्तकं आहेत. हे जे बिझनेसचं जग आहे हे खूप इंटरेस्टिंग आहे, खूप एक्साइटिंग आहे. माझ्यासाठी हा प्रत्येक पुस्तकाचा अनुभव हा माझ्यासाठी खूप मोठा, खूप काही शिकवणारा आणि खूप सुंदर असा अनुभव होता. कारण नाहीतर बिझनेसच्या क्षेत्रामध्ये जाऊन आपण बिझनेसमनच्या मनामधले जो त्याचा जो मनोव्यापार असतो तर तो कसा काय जाणून घेऊ शकू इतर वेळेला. या पुस्तकाच्या निमित्ताने मला बिझनेसमॅनना भेटण्याची संधी मिळाली. मला त्यांना खूप जवळून जाणून घेता आलं. त्यांनी ज्या सगळ्या अडचणी ओलांडल्या किंवा प्रत्येक वळणावरच्या वाटेवर त्यांनी जो विचार केला आणि तिथूनच ते यशाच्या यशस्वी शिखरापर्यंत पोहोचले. तर ही सगळी वाटचाल जाणून घेणं मला खूप आवडत होतं. मला असं वाटतं मला जेवढं आवडत होतं तेवढं लोकांनाही आवडत असणार. या अर्थी या पुस्तकांना लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्याला पुरस्कारही मिळाले आणि मी त्या बिझनेसच्या क्षेत्रामध्ये अगदी रमलेली होते. बिझनेस मेन अनेक आहेत आणि त्याच्यामुळे काही नवनवीन गोष्टींना आणि नवनवीन पुस्तकांना तुटवडा अजिबातच पडला नसता. पण त्याच वेळेला माझ्याकडे एक पुस्तक जे खरं म्हणजे एक्झॅक्टली बिझनेस नव्हे, पण त्याच काय म्हणूया आपण त्याच प्रकाराचं असं माझ्याकडे करायला आलं. हे जे प्रोजेक्ट होतं हे विलेपार्ल्याचं महिला संघ म्हणून जी एक प्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहे, तर त्या संस्थेने मला असं सोपवलं माझ्यावर काम की आमच्या संस्थेबद्दल तुम्ही तुमच्या पद्धतीने म्हणजे तुम्ही म्हणजे तो केवळ संस्थेचा अहवाल, संस्थेचा इतिहास असं वृक्ष पुस्तक न होता तुम्ही ज्या प्रकारे संस्थेतल्या माणसांचा आढावा घेत तुम्ही त्या संस्थेची झालेली वाढ आणि विस्तार हे मांडू शकाल, तर त्या पद्धतीने तुम्ही हे पुस्तक लिहा. मी पुस्तक लिहायला घेतलं. पुस्तकाचं नाव ठरवलं उंच उंच झोका. योगायोगाने तेही पुस्तक रोहन प्रकाशननीच छापलेलं आहे. तेव्हा मी असं म्हणू शकते की माझी तोपर्यंतची जी सगळी बिझनेसमॅन आणि पुरुष आणि त्यांचे बिझनेस अशी एक जी सगळी पुस्तकं होती त्याच्यापेक्षा रोहन प्रकाशननी छापलेली माझी दोन्ही पुस्तकं ही स्त्रीची स्ट्रेंथ आणि स्त्रीची शक्ती हे दाखवणारी पुस्तकं आहेत. हे असं काही ठरवून झालं नव्हतं, ते योगायोगाने ते घडत गेलं. तर त्यामुळे एक मुठी आसमाच्या आधी मी जेव्हा हे पुस्तक लिहायला लागले उंच उंच झोका,
तर तेव्हा खरं म्हणजे मला काय लिहायचं होतं, तर महिला संघ, विलेपार्लेची महिला संघ ही संस्था कशी आहे का अगदी छोट्या प्रायमरी स्कूल पासून सुरू झाली आणि तिथपासून त्याचा विस्तार होत होत मराठी शाळा, इंग्रजी शाळा, SNDT कॉलेज, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट असं करत एक प्रचंड मोठा शिक्षणाचा आपण काय म्हणूयाचं एक संस्थान, शिक्षणाचं संस्थान त्यांनी उभं केलं. आणि विशेष सांगण्यासारखी गोष्ट त्या पुस्तकात अशी होती की हा एवढा सगळा जो बिझनेस नव्हे पण एक जो संबंध, एक मोठा शिक्षणाचा डोलारा आणि त्याच वेळेला त्याचा पैशाच्या व्यापाराशीही साधलेला मेळ, हे जे एवढं प्रचंड डोंगरा एवढं काम होतं, हे फक्त 16 बायकांनी केलेलं होतं. त्यांच्या बरोबर त्यांनी प्रोफेशनल्सना जरूर घेतलं की जसे चार्टर्ड अकाउंटंट्स असतात किंवा आर्किटेक्ट्स असतात किंवा बिझनेस किंवा बिल्डिंग बांधणारे लोक असतात, पण बाकी संपूर्ण कारभार हा त्या 16 जणींच्या मुठीत होता. आणि त्यांनी ज्या प्रकारे हा संबंध प्रवास त्यांनी पूर्ण केला ते खरोखर थक्क करण्यासारखं होतं. म्हणजे मी लिहायला गेले तेव्हा मला वाटलं नव्हतं की त्याच्यातनं मला माणुसकीचे किंवा सर्वसामान्य स्त्रीचे, तिच्या शक्तीचे इतके नवनवीन आविष्कार मला बघायला मिळतील असं कधी माझ्या डोक्यातही आलं नव्हतं. मी प्रत्यक्ष जेव्हा त्या 16 जणींची भेटायला लागले, ज्या अगदी सर्वसामान्य गृहिणी होत्या, पण महिला संघाचं काम करायचं, महिला संघाच्या मॅनेजिंग कमिटीने आखलेला प्रोग्राम पूर्ण करायचा म्हणून त्या नवनवीन आव्हानं घेत होत्या. आणि आव्हानं सुद्धा कुठली, तर मुंबई सारख्या ठिकाणी एखाद्या गुंड व्यक्तीच्या हातात अडकलेली जागा सोडवून घेणे. आता तुम्ही कल्पनेनं सुद्धा जाणू शकता की ही किती कठीण कामगिरी आहे. ती जागा सोडवून घेतल्यानंतर निरनिराळ्या बँका किंवा त्याच्या बाबतीमध्ये अनेक जे काही एक वलय निर्माण झालं, तर ते वलय निर्माण होण्या आधीची परिस्थिती आणि त्या बिझनेसमॅनची गोष्ट, अशा गोष्टी मी लिहित होते. ह्या ज्या बायका होत्या यांना कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी मिळालेली नव्हती, कुठल्याही प्रकारचे त्यांना मान सन्मान किंवा असे मिळाले नव्हते आणि तरीही त्यांनी खूप मोठं काम हे आपल्या संपूर्ण शक्तीनिशी करून हे सिद्ध केलं की एखादी सर्वसामान्य व्यक्ती आणि एखादी सर्वसामान्य स्त्री विशेषतः कितीही मोठी अडचण तिच्या समोर आली तर ती त्यावेळेला ती अडचण ती पाडू शकते. त्याच्यासाठी ती विलक्षण कष्ट करते, ती अभ्यास करते आणि मगच ती त्याच्यातनं बाहेर जाऊन काहीतरी एक यशाचं शिखर गाठू शकते. त्यामुळे जेव्हा मी उंच उंच झोका लिहित होते तेव्हाच माझ्या मनात येत होतं की अरे अशा आपल्या आजूबाजूच्या अनेक गोष्टी स्त्रिया आहेत की ज्या स्त्रियांच्या गोष्टी खरं म्हणजे आपण लिहू शकतो. कारण ह्या स्त्रिया ज्या होत्या माझ्या आजूबाजूच्या, ज्या काही माझ्या मैत्रिणी होत्या, काही नातेवाईक होत्या, ज्यांना मी ओळखत नव्हते पण ज्यांच्याविषयी वाचलेलं होतं, तर ह्यांनी सुद्धा काही अगदी काय म्हणावं एखादं बिझनेस मधलं यशाचं शिखर गाठलं असं जरी केलं नसलं तरी सुद्धा त्यांच्या साध्या सुध्या आयुष्यामध्ये आलेल्या अनंत अडचणीवर मात करून त्यांनी एक छोटस का होईना जे त्यांचं स्वप्न होतं तर ते मात्र अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केलं होतं आणि त्यासाठी त्यांनी खूप लढा दिलेला होता. हे विचार जेव्हा माझ्या डोक्यात येत होते तर त्यावेळेला माझ्या नजरेसमोर आणि माझ्या मनात पहिली व्यक्ती आली ती म्हणजे झरीना. झरीना ही माझी गेले 30-35 वर्ष माझी मैत्रीण, अतिशय जवळची. आणि खरं म्हणजे आम्ही योगायोगाने मैत्रिणी झालो. कारण माझी मुलगी आणि तिची मुलगी दोघींनी जेव्हा जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा आपापल्या मुलींना सोडायला दिल्लीच्या युनिव्हर्सिटीमध्ये सोडायला आलेल्या आया दोघी योगायोगाने मुंबईच्या आणि त्याच्यामुळे एकमेकींशी बोलणं झालं.
थोड्याशा गप्पा-टप्पा झाल्या. त्याच्यानंतर योगायोग अनेक आले. कारण माझी आणि तिची मुलगी रूममेट्सच झाल्या. त्यांनी फ्रेंचमध्ये इंटरप्रिटेशन ट्रान्सलेशन असा मास्टर्ससाठी त्यांनी मास्टर्सच्या डिग्रीसाठी विषय घेतलेला होता. त्यामुळे माझी मुलगी शलाका आणि जरीनाची मुलगी जिचं पुस्तकामध्ये नाव सना असं मी लिहिलेलं आहे. तर ती सना आणि शलाका या जेव्हा हॉस्टेलमधल्या मैत्रिणी रूममेट झाल्या, आणखीन इतक्या चांगल्या मैत्रिणी केल्यानं सायामीज ट्विन्स म्हणत असत इतर मुलं गमतीने. तर तशीच मैत्री माझी आणि जरीनाची झाली. आता खरं म्हणजे ही मैत्री व्हायला कारण असं होतं, जे आपल्या नेहमीच आपल्याला माहितीये की आपल्या मुली खूप लांब राहतायत. तेव्हा कधी एक आई तिला भेटायला जात असेल, तर दुसरी आई तिच्याबरोबर काहीतरी खाणं करून देईल. अशा अत्यंत घरगुती कारणांसाठी आणि आमचा एकमेकींना आम्ही उपयोगी पडत होतो. तर त्या कारणाने आमची मैत्री झाली. मैत्री झाली आणि त्याच्यानंतर मला जरीनाच्या बाबतीमधल्या अनेक तिच्या एक व्यक्तिमत्वातले जे चांगले गुण होते, ते माझ्या समोर मैत्रिणी म्हटल्यावर अर्थातच गप्पा होतात. त्याच्यातनं ते गुण, तिचं व्यक्तिमत्व विशेष हे माझ्यासमोर उलगडत गेलं आणि तिच्या छोट्या-छोट्या गोष्टींमुळे मला तिच्याबद्दल एक आदरयुक्त प्रेम म्हणूया आपण त्याला. कारण कुठेतरी आम्ही मैत्रिणी होतो, मैत्रिणी आणखी घट्ट आमची होत होती मैत्री. आणि मला तिच्याविषयीच्या एक-एक गोष्टी कळत गेल्या, तशी मला तिच्याबद्दल कुतूहलही वाटायला लागलं आणि मला तिच्याविषयी आदरही वाटायला लागला. त्यातल्या आता काही गोष्टी मी तुम्हाला सांगते, की आता माझी मुलगी आणि तिची मुलगी दोघी हॉस्टेलमध्ये MA चा अभ्यास करतायत. मी तिकडे राहायला जायची तेव्हा मी दिल्ली हिंडायला जायची. म्हणजे मुलीला भेटायचं, मुलीबरोबर वेळ काढायचा हे एक मुख्य कारण असलं, तरी त्या निमित्ताने माझी दिल्लीची भटकंती चालू असायची. आणि तेच मी 2दा-3दा पाहिलं तर झरीना जेव्हा तिथे गेलेली होती, तेव्हा झरीना आपल्याबरोबर पुस्तकांचा गठ्ठा घेऊन गेलेली होती. तर मी तिला म्हटलं, की "तू कसला अभ्यास करतेस?" तिने मला असं सांगितलं, की बेस्टमध्ये माझी जी नोकरी आहे, तर त्याच्यात मला फार वाटतं, की मला आता ऑफिसरची पोस्ट मिळायला हवी आणि धिस इज द राइट टाईम, की फार उशीर व्हायच्या आत आत्ताच मी त्या ऑफिसर होण्याच्या ज्या परीक्षा आहेत, तर त्या मी सध्या देते आहे आणि मी नक्की त्या परीक्षा देऊन मी वरची पोस्ट मिळवण्याचा प्रयत्न करते आहे. ह्याच वेळेला एका बाजूला ती हा अभ्यास करते, तर दुसऱ्या बाजूला माझ्या हेही लक्षात आलं, की ती सिंगल मदर आहे. तिचा सनाच्या वडिलांची घटस्फोट होऊन बरीच वर्ष झालेली होती. इतकंच नव्हे तर जरीनाचे वडील आता हयातही नव्हते. त्यामुळे सॉरी सनाचे वडील आता हयातही नव्हते. तर त्यामुळे सनाच्या शिक्षणाची, तिला वाढवण्याची, तिला पुढेपर्यंत चांगलं आयुष्य मिळेल याची एक काळजी घेण्याची ही सगळी जबाबदारी जरीनावर एकटीवर होती आणि ती खूप उत्तमरित्या ती पार पाडत होती. ती आता हे एवढं सगळं करते, सिंगल मदर आहे, हे कमी आहे का? पण नाही. त्याच्याबरोबर ती टेबल टेनिसची चॅम्पियन होती. ती बेस्ट याला रिप्रेझेंट करायला ती भारतभर टेबल टेनिसच्या मॅचेस खेळायला जायची. ती उत्तम योगासनं करायची. तिने ब्युटिशियनचे कोर्सेस केलेले होते. तर त्याच्यामुळे ती ब्युटिशियनचा सुद्धा तिला जेव्हा जमेल तेव्हा पार्ट टाइम व्यवसाय ती ब्युटिशियनचा करत असायची आणि त्याचबरोबर ती कपडे सुद्धा शिवत असायची. तर मला कळायचं नाही की ही एक बाई एवढ्या सगळ्या गोष्टी तिची नोकरी सांभाळून आणि तिच्या मुलीची जबाबदारी पार पाडून ती कशा काय ती करू शकते. तर तेव्हा ती मला म्हणाली की शोभा एका अर्थाने हे माझ्यासाठी एवढी मी जी बिझी असते आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या मी करते, तर हे एका परीने मी माझ्या स्वतःसाठी औषध घेते आहे असं तू समज. आता औषध घेते म्हणजे काय, तुला असा कुठला आजार झाला होता? हे असे प्रश्न मैत्रीमध्ये नेहमी विचारले जातात. आणि तेव्हा मला हळू हे जे आता जे माझ्यासमोर तिचं चित्र होतं, एका अत्यंत कर्तबगार आणि अतिशय फार महत्वाकांक्षी नव्हे, पण एक आपलं स्वप्न पूर्ण करायला धडपडणाऱ्या बाईचं, वेगवेगळ्या गोष्टीमध्ये रस घेणारी आणि त्या गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या स्त्रीचं, तर त्याच्या मागे तिची संपूर्ण आयुष्याची कथा जशी माझ्यासमोर हळूहळू उलगडत जायला लागली, तेव्हा मला कळलं की तिचं आयुष्य कमालीच्या चढ उताराने भरलेलं होतं आणि ते जे आयुष्य आहे ते तिला विसरायचं नाहीये.
ते आयुष्य ती कधी विसरणारही नाहीये. पण त्या आयुष्यावर, त्या दुःखावर, त्या तिच्या समोर उभ्या राहिलेल्या अडचणीच्या डोंगरांवर जर मात करायची असेल, तर तिला आता अशा अनेक नवनवीन गोष्टी करून बघायच्या आहेत. तिला त्या करण्यामध्ये समाधान मिळतंय आणि त्यामुळे तिचं आयुष्य हे सुसह्यच नव्हे केवळ, तर ते हॅपी, समाधानी आणि एक स्वप्न बघण्याची जी उमेद असते, तर त्या उमेदीनं भरलेलं असं तिचं आयुष्य हे आता सुरू आहे. ही जी मी गोष्ट सांगते ही जवळजवळ आपण म्हणूया जवळजवळ 30 वर्षापूर्वीची. 30 वर्षामध्ये जशी तिची आणि माझी मैत्री कायम राहिली, तशीच आमच्या मुलींची मैत्री झाली. माझ्या एकाच मुलीची नव्हे तर आमच्या अख्ख्या कुटुंबाची मैत्री जरीनाच्या अख्ख्या कुटुंबाबरोबर झाली. मग ह्याच्यामध्ये माझे जावई आले, तिचे जावई आले, माझी नातवंड आली आणि तिची नातवंड आली. आता 2 कुटुंबांची जेव्हा एवढी मैत्री 30 वर्ष होते, तर तेव्हा आपल्याला एकमेकांच्या विषयी पटणारे असे अनेक मुद्दे असावे लागतात आणि न पटणारे मुद्दे असले तर ते आपल्याला बाजूला सारावे लागतात. आमच्यामध्ये न पटणारे मुद्दे फारसे कुठलेच नव्हते आणि पटणाऱ्या मुद्द्यांमध्ये मात्र असं होतं, की आता असं जर पाहिलं तर आमचे धर्म अगदी वेगळे-वेगळे आहेत. आम्ही अगदी वेगळ्या-वेगळ्या पद्धतीच्या बॅकग्राऊंड मधून आम्ही मोठ्या झालो. मी म्हणायला गेले तर अगदी टिपिकल महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय कुटुंबातनं अशी आणि तसं पाहिलं तर बऱ्यापैकी सुरक्षित आणि थोडंसं सुखासीन असं आयुष्य जगत मी मोठी झाले आणि जुबेदानी मात्र तिची सुरुवात झाली ती उज्जैनपासून झाली आणि उज्जैनमध्ये जी अत्यंत लाडाकोडात बिझनेसमॅनच्या घरात वाढलेली मुलगी होती, तिचं सबंध आयुष्य उलट-पालट होणारी अशा सगळ्या घटना तिच्या आयुष्यात घडत गेल्या आणि आज आमच्या मुली JNU मध्ये असताना मात्र आम्ही आता या लेवलवर किंवा ह्या पायरीवर आता आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि आमच्या एकमेकींच्या आयुष्याविषयी आम्ही जेव्हा बोलतो, तेव्हा आमच्यामध्ये आमचा वेगळा धर्म हा कधीच आड आलेला नाही. कारण असं आहे की तिचा मला असं वाटतं कोणीतरी प्रश्न विचारतायत, तर मी एक प्रश्न घेते. प्रश्न असा विचारलाय प्रदीप चंपानेरकरांनी की जरीनाच्या आयुष्यावर पुस्तक लिहावं असं कोणत्या पॉइंटला वाटलं. तर मी आत्ताच असं म्हटलं की बिझनेसमॅनची पुस्तकं, नंतर उंच उंच झोका हे आता मागे गेलं आणि आता जुबेदाचं आयुष्य मी जे हे 30 वर्ष बघत होते, तर त्या 30 वर्षात तेव्हा नव्हतं माझ्या कधी मनात आलं. पण जेव्हा मी एक मुठी उंच उंच झोका लिहिलं, तेव्हा मात्र मी जुबेदाकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहायला लागले, की अरे माझी कथानायिका माझी इतकी जवळची मैत्रीण आहे आणि तिची जी तिचं जे आयुष्य आहे, तर हे आयुष्य मी जर पुस्तकातून मांडलं, म्हणजे तोपर्यंत मी अनेक खऱ्या माणसांवरच्याच गोष्टी गेल्या काही वर्षात लिहित गेले, पण तिथे बिझनेस महत्वाचा होता. महिला संघाच्या पुस्तकामध्ये त्यांनी जो शिक्षणाचा मोठा असा व्यवहार पूर्ण केला किंवा साम्राज्य उभारलं ते महत्वाचं होतं आणि जुबेदाच्या बाबतीतलं मात्र जे माझं पुस्तक होतं ते प्रथमच एका बाईची संघर्षाची गोष्ट, पण ते तिचं व्यक्तिगत आयुष्य असणार होतं. तर हे माझ्या मनात उंच उंच झोकाच्या नंतर, कारण उंच उंच झोका छापून प्रसिद्ध होऊन त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. लोकसत्ताकारांनी त्या पुस्तकाची प्रशंसा करत त्याला मुंग्यांचं महाभारत असं त्यांनी सुंदर शब्द वापरला आणि तेव्हा मला जुबेदाची गोष्ट लिहावी असं वाटायला लागलं आणि त्यानंतर मी जुबेदाशी जी बोलायला लागले ती मात्र मग पुस्तक आपण लिहूया का आणि तू माझी आतापर्यंत जी तुझी मला गोष्ट सांगितलीस तर ती गोष्ट मी लिहिली तर तुला चालणार आहे का, या विषयी अगदी स्पष्टपणे बोलून जुबेदाकडनं होकार घेऊन मग मी तिच्या आयुष्यामध्ये अधिक बारकाईने अतिशय विचारपूर्वक आणि तिच्या कृतीचा परत तिच्या कृतीमागे तिने काय विचार केला असेल असं बघत मी हळूहळू तिच्या आयुष्यामध्ये मी जास्तीत जास्त रस घ्यायला लागले आणि या पुस्तकाची मी तयारी करायला लागले. आता जे मी तुम्हाला 2-4दा म्हटलं की तिच्या आयुष्यात आलेले चढ उतार, आता काय होते हे चढ उतार, म्हणजे माझ्या समोर आता या पुस्तक लिहायचंय तोपर्यंत अनेक गोष्टी माझ्या कानावर आल्या होत्या. जसं मी म्हटलं की
तिची अतिशय सुखासीन आणि थोड्या उच्च मध्यमवर्गीय बिझनेसमॅन कुटुंबातच ती मोठी झालेली होती. पण तिच्या आयुष्यातलं वेगळेपण काय होतं आणि जे का मला लिहावंसं वाटलं, तर तिने आता ती जेव्हा आपण सुरुवातीपासूनच सुरुवात करूया, की उज्जैनमध्ये ती जेव्हा वाढत होती, तर टिपिकल एक पारंपरिक बोहरा मुस्लिम कुटुंब आणि वडिलांचा सुद्धा एक लाकडाशी संबंधित असा त्यांचा बिझनेस आहे. आडनाव अर्थातच लाकडावाला आहे. आणखीन त्या प्रकारचं जे एक बंदिस्त आयुष्य होतं, की ज्यांनी दुसऱ्या धर्माचे लोक भेटले नव्हते तिला. तिने दुसऱ्या धर्माच्या कधी किंवा उज्जैनमध्ये सुद्धा त्यांची बोहरा आळी आणि ते सोडलं तर तिने दुसरं आयुष्य कुठलं पाहिलं नव्हतं. पण मग आणि त्यांच्याकडे एक असं हे होतं की मुलींना बाकी सगळं घरामध्ये छान कपडे लत्ते सिनेमा बघायला जा हे सगळं स्वातंत्र्य आहे. पण शिक्षणाच्या बाबतीमध्ये मात्र त्यावेळेला म्हणजे साधारण 50च्या दशकामध्ये जेव्हा मी मुंबईत आरामामध्ये शाळेत जायचं, कॉलेजमध्ये जायचं, उच्च शिक्षण घ्यायचं, ही स्वप्न आहेत असं सुद्धा मला वाटत नव्हतं. नव्हे मी ते करणारच आहे असं मी गृहीत धरत होते. त्यावेळेला झुबेदाला मात्र जरीनाला मात्र पहिल्यांदा जे झगडावं लागलं तर ते उच्च शिक्षण घेण्यासाठी. त्याचं कारण असं होतं की त्यांच्या कम्युनिटीमध्ये साधारणपणे 7वी-8वी पर्यंतचं शिक्षण बस झालं मुलींना. आणखी काय लागतं? लिहाय वाचायला येतं आणि चांगला नवरा तुम्हाला चांगला नवरा मिळण्यासाठी तेवढं शिक्षण पुरेसं असतं. बरं बिझनेस कम्युनिटीमध्येच लग्न होणार तर त्याच्यामुळे काय खायला प्यायला काही कमी आहे किंवा असं ददात आहे असं काहीच तिथे असणार नव्हतं. तर त्याच्यामुळे झरीनाचं 7वी-8वी पर्यंतचं आयुष्य हे सर्वसामान्य इतर धर्मातल्या किंवा इतर जाती जमातीतल्या थोड्याशा उच्च मध्यमवर्गीय घरामध्ये जसं जातं तसंच गेलं. प्रश्न असा आला की 8वी मध्येच तिला असताना कोणीतरी मागणी घातली आणि हिची तर इच्छा प्रचंड शिकायची होती. तर तेव्हा तिने आधी ती मागणी घातल्यानंतर त्या मुलाशी लग्न म्हणजे पुढे जाऊन का होईना पण लग्न मी हा मुलाशी करायचं हे आता का ठरवता असा पहिला खरं म्हणजे प्रश्न तिने मोठ्या धाडसाने आपल्या वडिलांना विचारला. अर्थात त्यावेळेला तिच्या धाडसाला काहीच अर्थ नव्हता. कारण तसं ऐकून घेण्याची वडिलांना विशेषतः अजिबात सवय नव्हती. तेव्हा तिने एकच इच्छा आपली व्यक्त केली की जरी माझं आता तुम्ही सगाई केली तरी सुद्धा त्या सगाईनंतर किमान मला पुढचं शिक्षण घेता यावं. गंमत म्हणजे की तिचं लग्न ज्या कुटुंबात ठरलं होतं ते उज्जैन मधले एक अतिशय प्रतिष्ठित आणि ज्याला आपण राजासारखी राहणी असणारे, संस्थानिकांसारखी राहणी असणारे, पैसे खर्च करणारे असे एक अत्यंत श्रीमंत कुटुंब होतं. त्यामुळे नॅचरली सगळ्यांना असं वाटलं की अरे वा जरीनाची काय मजा आहे. तिला तर एकदम स्वप्नातला राजकुमारच भेटला. फक्त तिने आपलं शिक्षण मात्र चालू ठेवण्याची तिची अट तिने सासरकडनं पण मान्य करून घेतली आणि इतकंच नव्हे जेव्हा ती 11वी पास झाली आणि तेव्हा कॉलेजमध्ये असतानाच तिचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तिने अजून एक अट तोपर्यंत तिचं धाडस थोडंसं वाढलं असेल आणि शिक्षणामुळे थोडंसं तिच्यात मनोधैर्य आलं असेल तर तेवढी एक अट तिने अजून एक घातली की मी जोपर्यंत BA होत नाही तोपर्यंत मी संसार करायला सासरी जाणार नाही. मी माझ्या आईच्याच घरी राहून मी BA पूर्ण करणार. कारण नाहीतर मध्येच आता न उच्चारलेले काही भीती तिच्या मनात होती की मध्येच जर मुलं बाळ असं सगळ्या संसाराचा चक्र सुरू झालं तर माझं शिक्षण अर्धवट राहील. मला असं वाटतं की तिने शिक्षणाचा हा जो विचार त्या लहान वयात सुद्धा जो निर्धार तिने दाखवला तो मला खूप महत्वाचा वाटतो आणि विशेषतः तिच्या भोवतालच्या वातावरणात तिने तर नुसताच बोलली नाही ती तर तिने ते करूनही दाखवलं आणि तेवढं एक मनाचा ठाम निर्धार हा तिने ठेवलाच त्यावेळेला. मला वाटतं अजून एक प्रश्न आपण घेऊया. ज्योत्स्ना भिडे असं विचारतायत की पुस्तकाची तयारी करताना काही खास रिसर्च केलाय का? तर मला वाटतंय झरीनाच्या आयुष्यातले हे संघर्षाचे 2-4 मुद्दे सांगून मी आता त्याच्या तयारीकडे येते. तर त्याच्यामुळे खरं म्हणजे जरीनाचं लग्न झालं ती 11वी-12वी मध्ये त्यावेळेला इंटर सायन्स वगैरे असायचं. तर ती इंटर सायन्सला वगैरे असतानाच तिचं लग्न झालं. पण परत एकदा ती त्या शिक्षणाच्या मुद्द्यावर मात्र ठाम होती. आणि असं जर तुम्ही पाहिलं तिला कधी प्रत्यक्षात भेटलात तर ती अत्यंत आग्रही म्हणा
किंवा अतिशय काय म्हणायचं आपलंच म्हणणं काय पुढे नेणारी, आता अशा कुठल्याही प्रकारची तिची पर्सनॅलिटी नाहीये. पण न बोलता आपलं जे एक ध्येय आपण ठरवलंय ते पार करायचं एवढी शक्ती तिच्यात नक्की होती. आणि त्यानुसार ती BA झाल्यानंतर लग्न होऊन त्या 5 मजली महाल वजा घरामध्ये ती राहायला गेली. आता आपण सिंड्रेला किंवा इतर परिकथांच्या गोष्टींमध्ये असं आपण ऐकतो की राजकन्येचं राजपुत्राशी लग्न झालं आणि मग काय गोष्ट तिथे संपते. पण खरं म्हणजे झुबेदाच्या बाबतीत मध्ये मात्र अगदी उलट घडलं. कारण राजकन्येचं राजपुत्राशी लग्न झालं आणि गोष्ट तिथूनच सुरू झाली. झालं असं की लग्नानंतर जेव्हा ती नवऱ्याच्या घरी राहायला गेली BA झाल्यानंतर, त्याच्यानंतर थोड्याच दिवसात तिला कळून चुकलं की हा जो सगळा राजमहाल आपल्याला दिसतोय, हे जे दागदागिने, हे जे पर्शियन कार्पेट, सनझुमरं आणि अंगावरचे हिऱ्याचे दागिने आहेत, तर हे जे सगळे आहे हा पत्त्याचा बंगला आहे. आणि ते सगळं जे होतं ते उसनवारीने कर्ज करून, कारण तिच्या नवऱ्याला ज्याचं नाव आदिल असं आहे पुस्तकामध्ये, तर हा आदिलवरती खूप लवकर त्याच्यावर हा आपला बिझनेस सांभाळायची जबाबदारी आलेली होती आणि दुर्दैवाने त्याला ती पूर्ण करता आली नाही. त्याच्यामुळे हे सगळं तिचं लग्न होईपर्यंत कसा बसा तो डोलारा सांभाळलेला होता. लग्न झाल्या झाल्या मात्र जसा काही पत्त्याचा बंगला कोसळून पडावा तसं घरातलं पर्शियन कार्पेट गेलं, झुंबर गेलं, अंगावरचे दागिने गेले आणि तिला मुलगी होईपर्यंत तिच्या लक्षात आलं की आपल्या हातामध्ये काहीही नाहीये आणि आपल्याला आता स्वतःच्या पायावर उभं राहून, आता आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहूनच आता आपल्याला याच्या पुढे आपली सगळी उपजीविका करायची. कदाचित आपल्या नवऱ्याचा आणि सासरचा भारही आपल्यालाच पेलायचा आहे. तर आता पुढची जी गोष्ट सगळी सुरू होते जरीनाची, ती मुंबईमध्ये सुरू होते आणि मुंबईमध्ये आल्यानंतर अनुजा जगताप असं विचारते की पुस्तक बघून जरीनाची प्रतिक्रिया काय होती. मला असं वाटतंय की ज्योत्स्ना भिडे आणि अनुजा जगताप या दोघींच्याही प्रश्नाचं उत्तर मी शेवटी देते, कारण शेवटी माझ्या या भाषणामध्ये सुद्धा एक थोडासा क्लायमॅक्सचा सीन घालण्याची माझी एक इच्छा आहे. तर त्यावेळेला तुम्हाला या दोन्ही प्रश्नांची उत्तरं त्याच्या आधी मी देते, ज्योत्स्नाच्या आणखीन अनुजाच्या. तर आता अजून कोणी, प्रदीप चंपानेरकर विचारतात की झरीनावर धर्माचा पगडा कितपत होता. तर मी तुम्हाला एक सांगते की झरीना खरं म्हणजे तिच्या धर्माचे सगळे जे काही आपण एक म्हणूया रिच्युअल्स आहेत किंवा ते सगळे ती पाळत होती आणि त्याचं कारण तिच्या आजूबाजूचे सगळे लोक तसं करत होते. पण मी असं म्हणेन की ती धर्माच्या स्वतःच्या आणि दुसऱ्याच्याही धर्माच्या पलीकडे जाऊन ती विचार करणारी ती व्यक्ती आहे. म्हणजे ती रिच्युअल्स पाळते आहे याचा अर्थ ती धार्मिक आहे किंवा धार्मिक बाबतीमध्ये ती कट्टर आहे असं तर अजिबातच म्हणता येणार नाही. ती स्वतःच्या धर्माचे ती रिच्युअल्स ती जरी पाळत असली तरी ती दुसऱ्याच्या धर्माचा तेवढाच आदर करते. किंबहुना स्वतःच्या धर्माबद्दल ती त्यातले बरे वाईट गुणांबद्दल ती चर्चाही मित्रमंडळींची करू शकते. अगदी उघडपणे ती वर्तमानपत्रात लिहायला जाणार नाही, परंतु जेव्हा मित्रमंडळी जमतात तर तेव्हा आपापल्या धर्माबद्दल, म्हणजे मी हिंदू आहे ती मुस्लिम आहे, तर आमच्या धर्माबद्दल, आमच्या धर्मातल्या त्रुटी आणि तिथली बलस्थानं याचा अतिशय मोकळेपणाने विचार होतो. आणि त्याच्यासाठी विशेषतः आजच्या परिस्थितीमध्ये जेव्हा धर्मातल्या दऱ्या या एवढ्या रुंदावत चालल्या आहेत, तर तेव्हा तर मी म्हणेन की ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी मी झरीनाला नक्कीच त्याच्याबद्दल अगदी 100% मार्क देईल. प्रदीप चंपानेरकर विचारतायत की खरी गोष्ट जी आहे ती कादंबरीत त्याचं रूपांतर कसं झालं. पण चंपानेरकर तुम्हाला खरं सांगायला हरकत नाही की त्याचं, मी खरं म्हणजे कादंबरी करायला गेले नव्हते. मी जी झरीनाची गोष्ट लिहिली ती 100% खरी गोष्ट, ज्याला खरं म्हणजे रूढार्थाने आपण चरित्र असं एक वृक्ष नाव देतो. खरं म्हणजे त्याच पठडीतली 100% खरी, 100% प्रसंग तिच्या आयुष्यात घडलेले अशीच मी गोष्ट लिहिली. पण मला गंमत वाटते की त्याला आपल्या पुणे महानगरपालिकेने त्या सालची सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून त्याला पुरस्कार दिला.
त्या अर्थी कदाचित माझी लिहिण्याची पद्धत अशी असेल की जी लोकांना, जरी मी खरी गोष्ट लिहिते आहे तरी ते चरित्र न वाटता ती कादंबरी वाटत असेल. असो, त्याच्यासाठी मला अत्यंत आनंदच आहे. तर आता आपण वळूया मुंबईतल्या जरीनाच्या जीवनाबद्दल, की मुंबईमध्ये जरीना जेव्हा पोट भरायला आली तेव्हा तिच्याकडे तिची BA ची डिग्री हा एकच फक्त उपमाचा पत्ता होता. आणि बाय दॅट टाइम तिचा नवरा मात्र पूर्णपणे जुगाराच्या आहारी गेलेला होता. आणि त्याचं कारण परत तेच आहे की तो स्वभावाने वाईट नव्हता, तो स्वभावाने चांगलाच होता. त्यालाही आपल्या कुटुंबासाठी पैसे मिळवायचे होते. पण जरीनाने जो मार्ग चोखाळला तो विलक्षण कष्ट, आणखीन त्याचबरोबर नवनवीन गोष्टी शिकत जाणे. म्हणजे BA च्या डिग्रीवर तिला BEST मध्ये नोकरी मिळाली, पण त्याच वेळेला ती शिवणकाम करून एक्स्ट्रा पैसे मिळवत होती. ती स्टेनो आणि स्टेनोचं काम आणि टायपिंग शिकली. म्हणजे तिने कष्टाना कुठेही मागे पाहिलं नाही. ती 17-17, 18-18 तास काम करून ती कुटुंब सांभाळायला बघत होती. आणि त्याच वेळेला मात्र नवरा जुगारामध्ये एका रात्रीमध्ये आपण लखपती होऊ अशी स्वप्न बघत असल्यामुळे जरीनाच्या कष्टांचा काही फायदा होत नव्हता. कारण कधीतरी घरी यायची तर घरातली 4दा भांडी-कुंडी ही विकलेली दिसायची. इतकंच नव्हे, जे तिचं जगण्याचं साधन होतं की शिवण्याचं मशीन, ते शिवण्याचं मशीन सुद्धा एकदा या माणसांनी नेऊन कबाड्याकडे त्यांनी ते ठेवून त्यातले काय पैसे घेऊन परत जुगारात लावले असतील. तर अशा ह्या म्हणून मला त्या दोघांचे जे मार्ग होते की ते मार्ग अगदी वेगळे झाले. आणि मग एक वेळ मात्र तरीही जुबेदानी त्याच्याशी जमवूनच घेतलं शेवटपर्यंत. आणि तरीही एक वेळ अशी आली की जेव्हा जरीनालाच त्याने विकायला काढलं, तर त्यावेळेला मात्र तिचा पेशन्स संपला आणि तिने त्याला तलाक दिला. पुष्कळ वेळेला उलट होतं की पुरुष किंवा सर्वसाधारणपणे असंच घडतं, पण त्यावेळेला जरीनाने त्याला तलाक दिला. इतकंच नाही, त्याला तलाक देण्याबद्दल तिने त्याला पैसेही मोजले. का तर ह्याच्या पुढचं आयुष्य निदान माझं आणि माझ्या मुलीचं, तिचं स्वप्न होतं मुलीला मोठं करायचं. तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होती तिची मुलगी, ती स्वतः सुद्धा नव्हे. आणि त्यानंतर सुद्धा मला जे जरीनाबद्दल कौतुक किंवा तिला आदर वाटतो तो अशासाठी की त्याला तलाक दिला, त्याला पैसे दिले, तो म्हणायला तिच्या आयुष्यातनं दूर गेला. पण आता तो आजारी पडलेला, क्षयासारख्या आजाराने त्रस्त झालेला एक रोगी माणूस आहे म्हटल्यावर त्याचं सगळं तिनेच केलं. त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवणे, आणणे, त्याच्याकडे बघणे, ही माणुसकी तिच्यामध्ये होती. आणि आजच्या घडीलाही ती त्याच्याबद्दल कधीच वाईट बोलत नाही. म्हणजे ती म्हणताना ती नेहमी असंच म्हणते की अगं शोभा, तो माणूस खूप चांगला होता, खूप हुशार होता, खूप कवी मनाचा होता, खूप त्याचं पुस्तकांवर प्रेम होतं, पण व्यवहार यशस्वी करण्याचा त्याचा मार्ग चुकीचा होता आणि त्याचा मला त्रास होत होता. म्हणून दुर्दैवाने तलाक झाला आणि जे काही पुढे त्याच्यानंतर त्याचा मृत्यूही झाला. आता मी ज्योत्स्ना, तर ही अशी जी जरीनाची सगळी अतिशय संघर्षपूर्ण गोष्ट आहे. त्याच्यात जरीनाने प्रत्येक स्टेजला, मी तुम्हाला गोष्टीचा तर गोषवारा सांगितला, प्रत्यक्षात त्याच्यामध्ये एक 25-30 पात्र आहेत, वेगवेगळे माणसं आहेत, तिला मदत करणारी माणसं आहेत, तसंच मदत करण्याच्या आमिषाने परत एकदा तिच्या स्त्रीत्वाचा गैरफायदा घेणारे असेही लोक पावलोपावली तिला भेटलेले आहेत. म्हणजे किती तिला निसरड्या वाटेवरनं तिला चालावं लागत होतं आणि तोल सांभाळावा लागत होता, तर हे तुमच्या लक्षात येईल. आता मी ज्योत्स्ना भिडेंनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर देते की अगदी बरोबर आहे. जरीनाची गोष्ट मांडावी गोष्टीमध्ये. आता लेखक नेहमी विचार करतो तो ह्या गोष्टीमध्ये वाचकाला खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य कितपत आहे. आणि ते तर या गोष्टीमध्ये पुरेपूर भरलेलं होतं. म्हणजे पुष्कळदा जसं म्हणतात की सत्य हे कल्पनेपेक्षा सुद्धा अतिशय काय म्हणूया आपण, अतिशय विलक्षण असतं, तसंच जरीनाच्या गोष्टीमध्ये होतं. मला कल्पनेने कुठला त्याच्यामध्ये काय म्हणायचं, काही त्याच्यात भर घालण्याची गरजच नव्हती. इतकं तिच्या जीवनामध्ये दररोज इतक्या गोष्टी घडत होत्या. आणि त्या सगळ्या पुस्तकात मांडताना आता माझ्या डोळ्यास, मी जेव्हा प्रत्यक्ष आता पुस्तक करायचं असं म्हणून 100% त्याची तयारी करायला लागले, तेव्हा लक्षात आलं की ही आता जी मी तुम्हाला गोष्ट सांगितली ही मी तुम्हाला माझ्या भाषेत सांगितली, पण मी पुस्तकात जी जरीनाची गोष्ट मांडणार आहे
ती तर झरीना स्वतः सांगते असं म्हणून मांडणार आहे. कारण तो जो फॉर्म आहे तो मला खूप आवडतो आणि याच्या आधीच्या पुस्तकामध्ये पण मी तो फॉर्म वापरलेला होता. तर त्याच्यामुळे जर मी झरीना स्वतः गोष्ट सांगते असं म्हणणार आहे आणि झरीनाच गोष्ट सांगते आहे, तर मला झरीना राहते कशी, तिच्या घरामध्ये फर्निचर काय असतं, 50 सालामध्ये त्यांच्या त्या उज्जैन मधल्या घरामध्ये त्यांचा वावर त्यांचा विचार करणं हे सगळं कसं होतं, ते भाषा कशी बोलत होते, ते कपडे कुठले घालत होते. आता तिची सगाई मी म्हणते, पण तिच्या सगाईसाठी एक्झॅक्टली त्यांनी सगाई केली म्हणजे काय केलं, हे जे सगळे परंपरा, आचार, विचार, भाषा, कपडे, अगदी घरामध्ये त्यांच्या बिछायत असते किंवा थाळमध्ये जेवतात, तर थाळमध्ये जेवतात म्हणजे त्याच्यात पदार्थ कुठले असतात, इथपासून माझ्या पुढे प्रश्न होते. सुदैवाने झरीनाने मला प्रत्येक गोष्टीची माहिती पुरवली आणि केवळ झरीनानेच नव्हे तर तिच्या नातेवाईकांनी मला खूप मदत केली आणि मी माझ्याकडनं तिच्या अनेक नातेवाईकांच्या घरी सतत भेटी दिल्या, त्यांच्या घरातलं वातावरण जाणून घेतलं, त्यांची भाषा प्रत्येक वेळेला मी टेप करत गेले. जेव्हा ते त्यांच्या पद्धतीच्या गुजराती भाषेमध्ये बोलत होते तेव्हा ती भाषा मी टेप करत असायची. आणि मी उज्जैनलाही गेले, ज्याचा खूप फायदा झाला. उज्जैनला जाऊन मी तिचं ते जुनं घर म्हणजे तिचं माहेर आणि तिचा तो महाल वजा जो त्यांचा भर बाजारातला 5 मजली जो एक मॅन्शन होता, तो मॅन्शन मी पाहिला. झरीनाच्या सासरच्या मंडळींना पण मी भेटले. आता इथे परत झरीनाचा अजून एक सांगण्यासारखा पॉझिटिव्ह मुद्दा, की आता तिने खरं म्हणजे त्या आदिलला तर तलाक दिलेला आहे, पण तिच्या सासरची मंडळी सुद्धा झरीनाशी आणि माझ्याशी इतक्या प्रेमाने वागत होती आणि त्यांनी आम्हाला त्यांची सगळी राहण्याची जागा दाखवली. ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे तपशील मी टिपत होते, लिहित होते, टेप करून घेत होते. इतकंच नाही, मी उज्जैनला जाऊन मी त्यांच्या मॉस्क मध्ये सुद्धा गेले. कारण मॉस्क मध्ये मी जर गेले नाही तर मॉस्क मध्ये गेल्यानंतर ही मंडळी, ही शियाईट मंडळी आहे, ती बोहरा मुस्लिम, यांचा मॉस्क कसा असतो हे कसं मला कळणार होतं. तर अशी माझ्याकडनं मी जेव्हा 100% तयारी केली तेव्हा मी लिहायला पहिलं पेन उचललं. त्या काळात मी पेननी लिहित होते आणि तरीही दररोज माझे जुबेदाला एक प्रश्न काढलेले असायचे की अमक्या वेळेला तिने तमकं म्हटलं तर त्याचे एक्झॅक्टली गुजरातीत काय शब्द असतील किंवा तुमच्या भाषेत काय शब्द असतील वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं की माझी तयारी मी जी केली ती माझ्या स्वतःसाठी मला खूप शिकवणारी ठरली. मला काय म्हणूया आपण, जसं काही मी त्या उज्जैनच्या आळीत राहणारी एक बोहरा मुस्लिम मुलगी होते, अशी इतकी जवळीक किंवा इतक्या छोट्या छोट्या गोष्टी मला या निमित्ताने कळत गेल्या. आणि त्याचा अजून एक प्रत्यक्षातला फायदा म्हणजे की जुबेदाशी तिच्या खानपान संस्कृती किंवा इतरांबद्दल बोलताना मला तिच्या हातचे बोहरा खिचडा आणि असे सुंदर सुंदर पदार्थ खायला मिळाले. हा तर आणखी एक अगदी वेगळा फायदा झाला. तर आता हे जे सगळं आता मी तुम्हाला झरीनाची सगळी ओळख करून दिली, त्याच्यानंतर मला एक तुम्हाला शेवटी थोडस जसा नाटकाचा क्लायमॅक्स असतो तर तसा क्लायमॅक्स वजा एक गोष्ट म्हणूया किंवा एक कन्फेशन म्हणूया, मला तुमच्या समोर सांगायचंय की मी आता इतका वेळ झरीना 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 म्हणते आहे, पण खरं म्हणजे झरीना ही जी आहे ही व्यक्तिमत्व 100% खरं आहे पुस्तकातलं, पण झरीनाचं खरं नाव आहे जुबेदा काचवाला. तर मला असं वाटलं की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना जुबेदाला भेटायला खूप आवडेल. आणि मी जुबेदाला विचारलं तर ती म्हणाली हो मलाही सगळ्या मराठी वाचकांना भेटायला आवडेल. तर मला असं वाटतं आपण आता भेटूया जुबेदाला, पुस्तकातली झरीना पण प्रत्यक्षातली जुबेदा काचवाला. हाय जुबेदा. हाय, नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. हाय. अरे जुबेदा, खूप बरं वाटलं मला आज या निमित्ताने आपण वेगळ्या प्लॅटफॉर्मवर भेटलो. आणि या निमित्ताने ज्यांनी पुस्तक वाचलं असेल एक मुठी आसमान, तर त्यांना पण पुस्तकाची जी कथानायिका आहे तर ती प्रत्यक्ष भेटायला त्यांना मिळाली आणि त्यांना तुझ्याबरोबर 2 गोष्टी शेअर पण करायला आवडतील. तर मी तुला काही प्रश्न विचारले तर तू उत्तर देशील का? बघते मी एखादं, म्हणजे म्हणजे मराठी एवढी चांगली नाही पण मी प्रयत्न करते उत्तर देण्याची. नाही जुबेदा, तुझं मस्त मराठी आहे.
काहीच हा. प्रॉब्लेम नाहीये. मला तुला तुझ्या बरोबर राहणे एक म्हणून प्रश्न जो मी कधी तुझ्या हा तुझ्या बरोबर बरं मला तुला असं विचारायचं होतं की हे बघ आता माझ्या मनात आलं की जुबेदावर गोष्ट लिहावी का तर ती अत्यंत पॉझिटिव्ह आणि सर्वसामान्य माणसाला पण एक काहीतरी शिकवणारी किंवा एक त्याला काय म्हणूया एक दिलासा देणारी कठीण परिस्थितीतून कसं बाहेर पडावं हे शिकवणारी अशी गोष्ट ही ठरेल. मी तुला विचारून मोकळी झाले पण तू जेव्हा मला हो सांगितलं तर तेव्हा तुझ्या मनात काही शंका आली का की माझं खरं आयुष्य प्रत्यक्ष आयुष्य जे आहे तर ते मी असं कागदावर मांडू देऊ का अशी काही शंका तुला आली का नाही, अजिबात नाही आली किंवा मला. तुझ्या मनात काय विचार आहे? मला मला हा. असा काही विचार आला नाही. आय वॉज व्हेरी हॅपी की पीपल अच्छा. शुड नो. हो, असं मला मनात काहीच अच्छा नाही म्हणजे तुझं कसं माझ्या पत्नीचे वगैरे ते खरंच आहे. म्हणजे काही वाईट नाही, मी काही वाईट नाही केलं की मला असं त्याची लाज वाटते की काय कशाला शोभा लिहिते असं काही नाही. अच्छा. नाही तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे की तुझ्या आयुष्यात जे सगळे प्रसंग आले तर ती परिस्थिती वाईट होती. त्यावेळेला वाईट वागलेली माणसं तुझ्या समोर होती पण तुझ्या बाजूने तू कधी कुठल्या माणसाला दुखवलं किंवा कुणाशी चुकीचं वागली असं मलाही कधी जाणवलं नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुला पण बोलताना काय म्हणायचं एक तुझ्या मनात पण अशी झिजक नसणार की मी शोभाशी कसं बोलू आणि कारण ही सगळी माणसं आज आहेत जी गोष्टीमध्ये आपण लिहिली ती फक्त गोष्टीमध्ये त्यांची नावं वेगळी आहेत तेवढीच. पण म्हणजे तुला माझ्याशी बोलताना अगदी मोकळेपणा वाटला किंवा मला सांगावं असं वाटलं एवढं नक्की ना? होती म्हणून मी सगळे मोकळेपणाने बोलले ना म्हणजे काय घडलं माझ्याशी म्हणजे सगळी जे काय जे घडलं माझ्याच मी सगळं तुला सांगितलं. तेव्हा मला माहिती पण नव्हतं की तू माझा हे आता लिहिणार आहे पुस्तक वगैरे. पण शेवटी जेव्हा तुम्ही विचारला तेव्हा हो म्हणाले की हो. अच्छा बरं आता तू मला एक असं सांग की तू आता हे जेव्हा पुस्तक तू पण वाचलेलं आहे ते पुस्तक वाचल्यावर तुला काय वाटलं? खरं म्हणजे तू ते पुस्तक काय वाचलंस तेव्हा तुला काय वाटलं? ते सगळं तर खरंच आहे ना जे काही सांगितलं. आय एम व्हेरी हॅपी अँड सॅटिस्फाईड. हो आणि मला अभिमान पण वाटतो. हो नाही तुझा अभिमान वाटण्यासारखीच तू त्या पुस्तकातल्या सगळ्या घटना तू जगलेली सगळं आहे. परिश्रमच केले आणि मी खूप पॉझिटिव्ह होती खरं म्हणजे माझी आयुष्यात. बरं असं तुला कधी वाटलं का की आता हे बघ व्हेरी पुष्कदा बिटर. असं वाटतं की हा बोल. बरं तुला असं कधी वाटलं का की अरे बाकीच्या सगळ्यांचं चार चौघांसारखं आयुष्य अनेकांच्या वाट्याला येतं त्यांना तर काय माझ्यासारखे हे एवढे संघर्ष आणि एवढे अप्स अँड डाऊन्स नसतात मग मलाच का असं आयुष्य मिळालं मला का नाही एखाद्या चार चौघा स्त्री सारखं आपलं आयुष्य असं वाटलं का तुला केव्हा? एवढं जास्त कधी नाही वाटलं असं खरं म्हणजे आपण माणूस आहे असं वाटतात कधी कधी पण एवढा मी घेतला नाही माझ्या मनात की असं काय आणि मी कसं परिश्रम करायचे कशी आपल्याला स्वतःला कशी हे करायचे आणि आपले पुढे जायचे असं मला कधी वाटलं नाही. आणि मला अच्छा आणि मला ह्या एक आहे शेवटी हा न अगदी हायपोथेटिकल प्रश्न झाला कारण शेवटी जे आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे ते मिळालेलं आहे पण मला तुझ्या बाबतीमध्ये एक काय वाटतं हे जे अनेक टक्के टोणपे तुला खावे लागले किंवा निगेटिव्ह एक सगळ्या घटनांवर तुला मात करावी लागली याच्यातून आजची जी तू दिसतेस ना मला ती इतकी सुखी समाधानी आणि मुख्य म्हणजे की आत्मविश्वास की तुला जो एक आज आत्मविश्वास आहे की अरे मी हे करू शकते. तू वयाच्या 50व्या वर्षी ड्रायव्हिंग सुद्धा शिकली आणि 50व्या वर्षी स्वतःच्या पैशानी गाडी घेऊन तू ड्रायव्हिंग सुद्धा करायला लागली. तर हा जो आत्मविश्वास आहे हा मला असं वाटतं की सर्वसामान्य आयुष्य जर तू जगली असतीस तर तुला हे सगळं आज जशी तू आहेस तशी तू असतीस का? असं काही सांगू शकत नाही पण हो होऊ शकते. तुमच्या स्वतःची इच्छा पाहिजे आणि हे पाहिजे काय म्हणतात बरोबर कॉन्फिडन्स. आणि बरोबर अगदी बरोबर जुबेदा आणि आपण माझा बोल मेन ना. माझी मुलगी होती त्यांच्या मला आयुष्य बघायची होता आणि मी त्यानं केलं आणि बरोबर आहे आणि तू तुझ्या आणि तुझ्या मुलीच्या रूपाने तू तुझं स्वप्न पूर्ण केलं आणि इतकंच नाहीये मला असं वाटतंय की आज आता जुबेदा आपल्या भेटीला आलेली आहे तर जुबेदाचं स्वप्न
तिने तर म्हणजे सणांनी पूर्ण केलंच, पण आता जसं पुस्तकातली जरी नाही प्रत्यक्षात जुबेदा आहे, तशी पुस्तकातली सना ही प्रत्यक्षात फरीदा गुप्ता ही आजची एक अत्यंत एस्टॅब्लिश, अत्यंत सक्सेसफुल झालेली अशी एक यशस्वी उद्योजिका आहे. आणि मला असं वाटतं जुबेदाला त्याचा खूपच अभिमान असणार. तर त्याच्यामुळे तुझी जी शिवणा टिपणाची आवड होती आणि पॅशन होती किंवा स्किल होतं तुझ्याकडे, तर आज तिची जी मुलीचं प्रत्यक्षात नाव आहे फरीदा गुप्ता, या फरीदा गुप्ताचा आज फॅशन मधला ब्रँड आहे, जो केवळ भारतातच नव्हे तर जगभरातल्या सुद्धा लोकांमध्ये तो अतिशय पॉप्युलर आहे. आणि कित्येक प्रसिद्ध व्यक्ती सुद्धा फरीदा गुप्ता ब्रँडचे कपडे हे खरेदी करून घालत असतात. आता ह्या इथे आपण, मला असं वाटतं जुबेदा, आपण आता कार्यक्रमाचा शेवट करूया, पण तुला फरीदाबद्दल काय वाटतं तेवढं तू सांग आज तिचा बिझनेस बघताना. मला खूप अभिमान आहे त्यांच्या, आणि त्याने पण खूप परिश्रम केले. त्याने खूप शी हॅज ऍक्च्युअली वर्क हार्ड, and maybe then I also supported her every. आणि बस एवढं काय सांगू मला, हे I just she completed my dream of what I wanted her. आणि मला सांगायला खूप बरं वाटतं की जुबेदा आज सुद्धा आपल्या मुलीच्या व्यवसायामध्ये सुद्धा तिला खूप मदत करत असते. तर त्याच्यामुळे जुबेदा तुझं हे जे सगळं मानसिक सामर्थ्य आहे, तेवढीच तू अजून शरीराने फिट आहेस, तू मनाने तितकीच तरुण आहेस, अशीच कायम राहा, अशी मी तुला शुभेच्छा व्यक्त करते. आणखीन एक थँक्यू. आपण आता निरोप घेतोय, पण अनुजा जगताप विचारते की पुस्तकाला मिळालेली एखादी सुंदर प्रतिक्रिया आठवते का? प्रतिक्रिया अनेक मिळाल्या, आणि ह्या सगळ्या मला अशी एखादी अशी आठवत नाही, पण बहुतेक सगळ्यांच्या प्रतिक्रिया या अशा होत्या की आम्हाला या पुस्तकामुळे आमच्या पण आयुष्यातल्या काही कठीण प्रसंगांची आठवण झाली, आणि त्या वेळेला आम्ही कदाचित खचून गेलो असू किंवा नाउमेद झालो असू, पण ह्या पुस्तकामुळे असं वाटलं की अरे नाही, म्हणजे आपल्याला जरी काही कठीण हे आलं तर तुम्ही पुढे जाऊ शकता. तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या कामावर विश्वास ठेवा. तर मला असं वाटतं की जुबेदाच्या निमित्ताने ही गोष्ट आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवायला हरकत नाही. आणि आता जुबेदा, तुला ह्याच्या पुढे जुबेदा म्हणून पण तुला फोन कॉल्स येतील, जसे आतापर्यंत झाले ना फोन कॉल येत होते, तर असेही येतील. आणि परत आता एकदा सगळ्या जमलेल्या उपस्थित आजच्या या कार्यक्रमात सामील झालेल्या सगळ्यांना माझ्याकडून मनपूर्वक धन्यवाद की या पुस्तकानिमित्त ही बोलायची संधी मला मिळाली, आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला खूप छान प्रतिसाद दिलात. तेव्हा थँक्यू. माझ्या शुभरात्री. शुभरात्री.